जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पंचायत समिती घनसावंगी अंतर्गत रमाई आवास घरकुल बांधकाम करण्यासाठी समाज कल्याण विभाग जिल्हा जालना यांच्या कार्यालयाकडून दलित समाजाला शासन नियमावलीनुसार जातीवार उद्दिष्ट प्राप्त झाली होती। ज्या लाभधारकांनी आजपर्यंत घरकुलाचा लाभ घेतलेला नाही अशा लाभधारकांना लाभ देण्यात यावा असं शासन नियम असताना शासनाच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली। मुख्य सूत्रधार कनिष्ठ सहाय्यक GT गोदामवाड, तत्कालीन गट विकास अधिकारी समीर जाधव, संगणक चालक ऑपरेटर आणि आर्यची यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात आपल्या स्वार्थासाठी आर्थिक व्यवहार करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे। घरकुल मंजूर यादीमध्ये दुबार लाभधारकांची निवड करण्यात आली। पंचायत समिती घनसावंगी अंतर्गत घरकुल घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार कनिष्ठ सहाय्यक GT गोदामवाड सहित यांना कुठलीच भीती वाटत नाही। हम तो कोई नहीं, हमारा राज है। घरकुल घोटाळा प्रकरणी आम्हाला फाशी होईल का अशी हमरीतुमरीची भाषा बोलली जाते। घरकुल घोटाळा प्रकरणी दोषींना काही वाटत नाही, उलट टिंगल करून हसलं जात आहे। या अनुषंगाने मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे यांनी याची दखल घेऊन तहसील कार्यालय घनसावंगी इथं दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। घरकुल घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार कनिष्ठ सहाय्यक GT गोदामवाड सहित चौकशी करून दोषींना सेवेतून निलंबित करण्यात यावे, याकरता तहसीलदार साहेब तहसील कार्यालय घनसावंगी मार्फत नामदार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात येणार आहे। घनसावंगी तालुक्यातील घरकुल घोटाळा प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून भ्रष्टाचारी दोषींना सेवेतून निलंबित करण्यात यावे, तसेच पंचायत समिती घनसावंगी इथं दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण केलं जाणार आहे। जोपर्यंत मुख्य सूत्रधार कनिष्ठ सहाय्यक GT गोदामवाड सहित संबंधित दोषी कर्मचारी व अधिकारी आर्यची यांची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत उपोषण चालू राहील। उपोषणकर्त्यांच्या जीवितास अनुचित प्रकार घडल्यास शासन जबाबदार राहील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी। तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती घनसावंगी यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना निवेदन देण्यात येणार आहे। जिल्हा प्रतिनिधी जालना अंकुश सोनवणे।